म्हणजे इतकं ते म्हणजे मला आश्चर्य वाटलं, त्याची बातमी पण झाली. त्याच्यात बातमी करण्यासारखं खरंच काही नव्हतं. तुमचं बोलणं झालं का मॅम आणि त्यांची नाराजगी दूर झाली का? हो, मी अर्थात ते मिसअंडरस्टँडिंग कसं होतं, काही काही गोष्टी ना म्हणजे आउट ऑफ प्रॉपर स्टॉर्म इन अ टी कप असं येते की एखादी घटना झाली जी कदाचित कोणाच्या ध्यानीमनी आली नसती, त्याची एवढी मोठी बातमी झाली आणि त्या बातमीतून कदाचित त्यांच्या मनात गैरसमज झाले असतील, ते दुखावले गेले असतील आणि जेव्हा त्यांना वास्तव कळलं तेव्हा दुखवण्याचा प्रश्नच नव्हता. एक प्रश्न याला जोडून असा आहे की म्हणजे जेव्हा अजित पवार तुमच्या पक्षातून गेले होते आणि त्यानंतरच्या एक साधारण 15 ते 20 दिवसातच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे त्यांचे काही आमदार नेते हे अजित पवारांना भेटले होते त्यांच्या दालनात. पण तेव्हा तुमच्या पक्षाकडून अशी टीका नाही झाली. कसं आहे, ही गोष्ट खरी आहे की माननीय उद्धवजी आणि त्यांची सगळी टीम ही दादा जेव्हा आम्हाला सोडून NDAत गेला त्याच्या 17व्या दिवशी उद्धवजी जाऊन दादाला भेटून आले होते. हे वास्तव आहे, तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. पण असं आहे, मी असा त्याचा अर्थ काढला की उद्धवजी हे मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तेव्हा आमदारही होते ते, आणि दादा एक उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे एका संविधानिक पदासाठी शुभेच्छा देणं हे मला काही त्याच्यात गैर वाटलं नाही. आणि ठीक आहे ना, तेवढं म्हणजे आम्ही ते समजून घेतलं. त्याचं कारण असं की ठीक आहे की म्हणजे दादाने एक निर्णय घेतला होता, तो आम्हाला अयोग्य वाटला. आणि ज्या पद्धतीने त्या घटना झाल्या होत्या तेव्हा म्हणजे जसं आदरणीय पवारसाहेबांना एका अध्यक्षपदावरनं ज्या पद्धतीने काढलं होतं तेव्हा आम्हालाही तो धक्काच होता. पण ठीक आहे, उद्धवजी काही महाराष्ट्राच्या हितासाठीच कदाचित भेटायला गेले असतील असं आम्ही आमच्या मनाची समजूत काढली आणि आम्ही काही बोललो नाही. आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये डायलॉग हा असलाच पाहिजे या मताची मी आहे. आणि हे संस्कार आमच्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले. काही काळ पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या पक्षातील काही खासदार 5-6 खासदार अस्वस्थ आहेत असं त्यांनी दावा केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया आहे? खरं तर रेवतीच्या लग्नासाठीच पृथ्वीराज बाबा आले होते, तेव्हाच माझी त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर आमच्या कुठल्या खासदारांची त्यांची कुठली भेट झाली आणि कोण त्यांना अस्वस्थ वाटलं, कारण का मी आमच्या सगळ्या खासदार खरं तर आम्ही सगळे 8 जण एक कुटुंब म्हणून काम करतो. रोज कुठल्या ना कामानिमित्त कशानिमित्त आम्ही 8 जण अखंड एकत्रच असतो. आम्ही आमच्या फॅमिलीज काही ना काहीतरी कामं, कुणाचा प्रवास, काही ना काहीतरी चालूच असतं. त्यामुळे आम्ही 8 ॲज अ युनिट. मला तरी वाटत नाही की पृथ्वीराज बाबांना आमच्यापैकी कोणी भेटलं आहे, पण अर्थातच ते या राज्याचे ज्येष्ठ नेते, त्यांच्या कानावर काही गोष्ट आली असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांना फोन केला पाहिजे आणि विचारलं पाहिजे की काय झालं आहे. आणि आमचे 6 खासदार जे एक तर आमच्या पक्षात कोणी नाराज नाही आणि आम्ही एक कुटुंब म्हणून राहतो, त्याच्यामुळे घराच्या बाहेर जाऊन एक तर कोणी नाराज नाही आणि असला तरी तो बाहेर जाऊन बोलणार नाही. एक प्रश्न विचारतो, तुम्ही सत्तेत जात आहेत का? मी तुम्हाला सांगू, गेले 12 वर्ष माझा शपथविधी तुम्ही करता. म्हणजे माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून माझ्याबद्दल चर्चा त्याला 12 वर्ष होते. त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटतं की 12 वर्ष तुम्हाला कसा काय कंटाळणे आला हा प्रश्न विचार. पण तुमची काही चर्चा होती की भाजपसोबत तुम्ही सत्तेत जाणार आहात का? काही आमच्याशी कोणी बोलत नाही आहे, आम्ही कुणाशी बोलत नाही, हा विषयच नाही. म्हणजे चर्चेलाच तो विषय आमच्यात नाही. तुम्ही TV वर आणि वर्तमानपत्रात अनेक वेळा बघते आणि मला गंमती वाटते. तुमचे जे सोर्सेस आहेत ते सोर्सेस कुठून या गोष्टी मॅन्युफॅक्चर करतात माहिती नाही. पण ठीक आहे, आदरणीय पवारसाहेबांनी अनेक वर्षापूर्वी एक गोष्ट मला सांगितली होती, चांगलं किंवा वाईट आपली बातमी चालते याचा अर्थ नाणं आपलं अजून खणखणीत आहे. त्यामुळे असा मी विचार करते आणि पुढे जाते. मर्जरच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे? कारण वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत, त्याचं एकदा तुम्ही बोलून टाकलं म्हणजे सोपं आहे. कुठल्या मर्जर बद्दल? NCP अजितदादा पवार पक्षासोबत आणि तुमचा पक्ष याच्यामध्ये मर्जर संदर्भात काही चर्चा सुरू आहे का? माझ्यापर्यंत असली कुठलीही चर्चा कालही नव्हती, आजही नाही. दादा असताना दादा, मी आणि जयंतराव आणि त्यांच्या पक्षातले काही नेते, आज मला कुठली उणीधुणी काढायची नाही, काही जुनं मला काढायचं नाही, कारण का मी वास्तव, आय लिव्ह द मोमेंट, त्या क्षणात. मी इतिहासात रमत नाही. त्याच्यामुळे दादा होता,
तोपर्यंत दादाची इच्छा होती, हे वास्तव आहे. दादाला आम्ही सगळे एक व्हावं ही दादाची अतिशय मनापासून इच्छा होती. आम्ही अनेक वेळा भेटलो होतो आणि आम्ही एकत्र येणार आणि पुढे काय करायचं हे आमचं आणि दादाचं ठरलं होतं. आता दादा आज नाही, त्याच्यामुळे मला तो विषय काढायचा नाही. माझा भाऊ आता गेला, त्याच्यामुळे मला त्या इतिहासात रमायचं नाही. आता आम्ही आमच्या मार्गाने, ते त्यांच्या मार्गाने. पार्थ पवार आणि सुरेंद्र पवार वगळता बाकीचे नेते आहेत त्यांच्याकडचे, ते आता विलिनीकरणाला राजी झालेत, पवार साहेबांच्या भेटी घेत आहेत असं सांगितलं जातंय. काय करते याच्यावर? आदरणीय पवारसाहेबांना कोणीही भेटलेलं नाही. प्रफुल्लभाई अनेक वेळा आमच्या घरी गेले 60-50 वर्ष येत आहेत. तसे ते कधीतरी येतात, कधी लपून छपून येत नाहीत. सुनील तटकरे एकदा आले होते, पण जसे सुनील तटकरे आले तसे भुजबळ साहेबही आलेले आहेत मागे. अनेक आमदार येतात, मकरंद पाटील येतात. कारण का आमच्यामध्ये ठीक आहे त्यांनी एखादा निर्णय घेतला, पण आम्ही आमचे कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंध म्हणजे रेवतीच्याही लग्नाला हे सगळेच आले होते. त्यांना आमंत्रणही होतं. भुजबळ साहेब आशीर्वाद द्यायला आले होते, मकरंद आला, किती लोक आले होते. फक्त हसन मुश्रीफ आले नव्हते, बाकी सगळेच आले होते आणि सगळ्याच पक्षाचे लोक आले होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय 2-3 वर्षापूर्वी झालं मी मूव्ड ऑन आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि आम्ही आमच्या घरामध्ये समाधानी आहोत आणि सुखी आहोत. एक मिनिट मॅडम, काँग्रेसमध्ये देखील विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होतात. या संदर्भात देखील तुम्ही एकदा भाष्य करून टाका. काय विषय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा कुठेही विलिनीकरणच्या चर्चेत नाही. काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आम्हाला नाही, आम्ही काँग्रेसचा प्रस्ताव दिलेला नाही. आणि आमचे आणि काँग्रेसचे अतिशय प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतात. म्हणजे मी दिल्लीला आल्यावर दरवेळेस मी प्रियंका गांधींची वेळ मागते. शक्य असेल तर आम्ही नक्की भेटतो. महाराष्ट्रात काय चाललं आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती काय आहे राज्याची, याच्यावर अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा होते. अनेक JPCजमध्ये प्रियंकाजी आणि मी एकत्रही आहोत. त्याच्यामुळे मग काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्यामध्ये काय चर्चा झाली पाहिजे किंवा राहुलजींची मी वेळ घेते आणि त्यांच्याशी संपर्क साधून काय साधारणपणे राज्यात चाललेलं आहे किंवा देशात चाललं आहे याची चर्चा अनेक वेळा आमच्या सगळ्यांमध्ये होते. आमचे अतिशय जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध आहेत. राहुलजीही रेवती आणि सारंगला देईल, आशीर्वाद देईल, असं खडके साहेब असतील, हे सगळे आले होते आणि त्याच्यामुळे आम्ही एक मित्र पक्ष म्हणून आम्ही कालही एकत्र होतो, आजही हो आणि उद्याही. बेस जो आहे तो पार्लमेंटरी सेशन आणि त्यात आणलेले बिल्स आहेत, डिलिमिटेशन म्हणा किंवा विमेन रिझर्वेशन म्हणा किंवा आर्टिकल 130चा जो अमेंडमेंट आहे तो आहे. आणि TMC नंतर एकनाथ शिंदे आणि आता जेव्हा तुमच्या चर्चा होत आहेत तर तुमचा या सगळ्यांना कसा काय सपोर्ट असेल आणि काय हे मत असेल? एकतर महिला आरक्षणाचं बिल आम्ही एकमताने पास केलं आहे सगळ्याच पक्षांनी एकत्र. आणि आता डिलिमिटेशन कमिशन तर आता बसेलच, कारण का त्याची वेळही आली. आता डिलिमिटेशनमध्ये इंडियाने आम्हाला एक प्रस्ताव दिला होता की 50% सीट प्रत्येक राज्यात वाढतील, असा जो प्रस्ताव केला होता. त्या प्रस्तावाला आम्ही सांगितलं आम्हाला लेखी द्या, कारण का त्याच्यानंतर आम्ही सगळे इंडिया अलायन्समध्ये चर्चा करू आणि त्याच्यातून निर्णय घेऊ आणि त्याच्यात सगळ्याच राज्यांना समान न्याय मिळेल असं भारत सरकारने आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे जर सगळ्यांना न्याय मिळत असेल तर आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत, असं आमच्या सगळ्यांचीच भावना आणि भूमिका होती. पण तसं ठोस काही केंद्र सरकारकडून आमच्याकडे अजूनही प्रस्ताव आलेला नाही. जर भविष्यात आला तर डिलिमिटेशन जर होणारच असेल तर ते सगळ्यांच्या संमतीने जे निर्णय प्रक्रियेत आणि संविधानाच्या चौकटीत आहे त्याप्रमाणे व्हावं. लोकसभेच्या जागा वाढवण्याचं पण तो प्रस्ताव ऑफिशियली आलेला नाही. जोपर्यंत ऑफिशियली येत नाही त्याच्यावर आम्ही कसं बोलणार, भाष्य कसं करणार? याशिवाय खासदार अस्वस्थ आहेत, हे काही खरं आहे का तुमच्या पक्षात? खासदार अस्वस्थ आहेत. 8ही खासदार अस्वस्थ आहेत, कधी 4, कधी 2, कधी 3. म्हणजे मला असं विचाराल ना तर त्यातली गंमत पण निघून गेली. कारण आम्ही 8ही खासदार कालही एकत्र होतो, आजही एकत्र आणि उद्याही राहू. आणि आम्ही 8 खासदार जो काही निर्णय घेऊ, आम्ही 8 खासदार जो निर्णय घेऊ तो एकत्र 8 जणांतच असेल, तो 8 जणांचाच असेल जो काही निर्णय आहे. आणि आम्ही 8ही जणं जिथे आहोत तिथे समाधानी आहोत. तावडींची तुम्ही मुंबईमध्ये
चर्चा पुष्कळ झाली आहे. अहो विनोदजी आणि मी एका JPCमध्ये आहोत, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीमध्ये आम्ही एकत्र आहोत. आम्ही आठवड्यातून 2 वेळा भेटतो. काल पण होती ती कमिटी मीटिंग, पण ते बिहारला इलेक्शनच्या प्रचारासाठी गेले. आज कदाचित होईल. आता 11 वाजता आहे माझी JPC. ताई ज्या पद्धतीनं जयंत पाटलांना पण भेटले. ती भेट मुंबईत झाली म्हणून चर्चा सुरू झाली. अहो मुंबईमध्ये JPC होती, ओबरॉय हॉटेलला, ट्रायडंटला होती. ट्रायडंटला 100 लोकांच्या समोर जयंत पाटील, मी, अदिती तटकरे पण होती. अदिती तटकरे, अदिती नलावडे, सुप्रिया सुळे, स्टेट बँक चेअरमन, बँक ऑफ बरोडा चेअरमन, सगळे त्या सनसेट रूममध्ये बसलो होतं. ती कुणालाही विचारा, तिथे GM पण होते ओबरॉयचे. 100 लोकांच्या समोर आम्ही भेटलो. काय त्याच्यात लपवायचं? खडसेंना भेटले मॅम काल. काय आणि गैर खडसे भाजपमध्ये जाणार याची पण चर्चा अहो त्याच्यात गैर काय? जर एखाद्या सिनियर नेत्याला कोणी जाऊन भेटलं, त्याची तब्येत विचारली, त्याच्यात गैर काय? म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एक काळ असा होता. आता आमचा न ठाकरेंचाच बघा ना, लांब कशाला जा. ठाकरेंचे आणि आमचे इतके 6 दशकाचे कौटुंबिक संबंध, पण आमचं राजकारण वेगळं होतं. आता नवीन ट्रेंड असा झाला आहे दुर्दैवाने की वैयक्तिक संबंध आणि राजकीय मतभेद ह्याच्यात एक अंतर, म्हणजे त्या 2 वेगळे कंपार्टमेंट आहेत. असं का नाही माणसं जगू शकत? इतके वर्ष जगलो ना, महाराष्ट्राच्या कल्चरमध्ये आहे ना तसं. मग आता काय प्रॉब्लेम आहे? काही डोंबिवलीचे नगरसेवक माते यांनी प्रथम डॉक्टरांना मारहाण केली, त्यानंतर ते त्यांना त्याच्यात गुन्हा दाखल झाला, अटक झाली, ते थेट रुग्णालयात गेले. आता कोर्टाने त्यांना सांगितलंय की त्यांना हा कोर्टात हजर करा. हे कशा प्रकारची म्हणजे